का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी नाही, असं काही नाही आहे. हा सर्व आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते का महाविकास आघाडीत सामील झाले का? फडणवीस येणार तर नाहीये. आम्ही निमंत्रित केलं, बरोबर. इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्याबरोबरचे त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही. त्या अमित शहाच्या कंपन्या आहेत, तो कुठले ते मिंदेंचा पक्ष किंवा अजित पवारांचा, यांना आम्ही पक्ष मानतच नाही. त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते पक्षच नाही आहे, चोर आहेत ते. पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हती. पण शेवटी ते चोर आहेत. चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे? त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली. मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली, हे मी सांगतो. पण ती येणार नाही, कारण त्यांना चोरीचा दरवाजा उघडाच ठेवायचा आहे. आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर फटसुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची, महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे. नाही, पण राऊत साहेब, तोच प्रश्न पुन्हा एकदा, की हे निमित्त आहे का की राज ठाकरे महाविकास आघाडी देऊ शकतात? तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारू शकता ना. आमचा संबंध शिष्टमंडळ नेण्यापुरता आहे आणि ते सगळ्यांसाठी खुलं आहे शिष्टमंडळ, कारण हा देशाच्या लोकशाहीचा संदर्भातला महत्त्वाचा विषय आहे. देशातली लोकशाही जर मजबूत